नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आज आपण पाहणार आहोत घटक चाचणी क्रमांक 1 सन 2026-27, इयत्ता 6वी, वेळ 1 तास, विषय मराठी. एकूण गुण 20, त्याखाली मिळालेले गुण लिहायचे आहे, ते शिक्षक लोक लिहितील. दिनांक टाकायची आहे, विद्यार्थ्यांचे नाव या ठिकाणी स्वतःचे नाव लिहायचे आहे. हजेरी क्रमांक किंवा परीक्षकाचा क्रमांक जो असेल तो लिहायचा आहे. चला तर मग घटक चाचणीला सुरुवात करूया. विभाग 1 पद्य कविता 4 गुणांसाठी. या ठिकाणी कविता प्रकाश यात्री ही कविता घेतली आहे. या ठिकाणी मी ती कविता टाकते आहे. या ठिकाणी वाचायची किंवा पाठ्यपुस्तक घेऊन ती कविता काळजीपूर्वक वाचायची आहे. कवितेवर आधारित प्रश्न पहिला अ. कवितेतील खालील अर्थाच्या ओळी शोधून लिहा. गुण 2. पहिली ओळ आहे, फुलपाखरासारखे स्वातंत्र्य हवे. यासाठी कवितेत आलेली ओळ आहे, फुलपाखरापरी आम्हाला पंख मोकळे हवे. दुसरी आहे, एकमेकांच्या सोबतीने नवा इतिहास घडवू. या संबंधित कवितेत आलेली ओळ आहे, हात हाताशी घेऊन घडवू इतिहासाची पाने. अशा पद्धतीने जर उत्तर लिहिलं तर आपल्याला 2 पैकी 2 गुण मिळतात. प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे, कवितेतील शब्दांचे अर्थ लिहा. गुण आहेत 2. 4ही शब्दांचे अर्थ लिहायचे आहेत. पहिला शब्द आहे स्वर, त्याचा अर्थ आहे आवाज. दुसरा शब्द आहे धरा, त्याचा अर्थ होतो पृथ्वी. तिसरा शब्द आहे बांधव, त्याचा अर्थ होतो सखे सोबती. आणि चौथा शब्द आहे तेजोमय, त्याचा अर्थ होतो प्रकाशमय. अशा पद्धतीने जर उत्तर लिहिलं तर आपल्याला 2 पैकी 2 गुण मिळतात. प्रश्न पहिला क आहे, कवितेतील खालील शब्दांसाठी समानार्थी शब्द शोधून लिहा. या ठिकाणी सुद्धा 4 शब्द लिहिले आहेत, त्यासाठी 2 गुण दिले आहेत. तर पहिला शब्द आहे रस्ता, तर समानार्थी शब्द होतो मार्ग किंवा वाट. दुसरा आहे घर, ते समानार्थी शब्द होता सदन, गृह, निवास. कोणताही एक लिहिला तरी चालते. तिसरा शब्द आहे नदी, त्याचा समानार्थी शब्द होतो सरिता. चौथा शब्द आहे आकाश, त्याचा समानार्थी शब्द होतो नभ किंवा आभाळ. अशा पद्धतीने हा प्रश्न आपण पूर्ण केला आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा अ आहे, 2 ते 3 वाक्यात उत्तरे लिहा. कोणतेही 2-3 प्रश्न या ठिकाणी दिले आहेत. गुण आहेत 4, म्हणजेच एका प्रश्नासाठी 2 गुण आहेत. या ठिकाणी मी सरावासाठी 3ही प्रश्नांची उत्तरे तुम्हाला लिहून दिले आहेत, परंतु तुम्ही परीक्षेत जेवढ्या प्रश्नांची उत्तरे लिहायला सांगितली तेवढ्याच प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत, म्हणजे आपले वेळेचे नियोजन योग्य होईल. तर यामध्ये पहिला प्रश्न आहे, ही स्पर्धा मी आजीमुळे जिंकलो असे सौरभ का म्हणाला. उत्तर, ही स्पर्धा मी आजीमुळे जिंकलो असे सौरभ का म्हणाला. तर उत्तर, सौरभची आजी घरात येता जाता, उठता बसता नेहमी म्हणींचा वापर करून खूप छान छान म्हणी बोलायची. आजी रोज वापरत असलेल्या नवनवीन म्हणी सौरभने तिच्या नकळत वहीत लिहून ठेवल्या होत्या आणि त्यामुळेच त्याच्या अनेक म्हणी तोंडपाठ झाल्या होत्या, म्हणून तो असे म्हणाला. दुसरा प्रश्न आहे, खेळणी विकत घेण्यापेक्षा पुस्तक विकत घेणे लेखकाला का आवडायचे. उत्तर, कारण पुस्तके वाचून ज्ञान मिळते, पुस्तकांमुळे विचारशक्ती वाढते आणि नवनवीन गोष्टी शिकायला मिळतात. तिसरा प्रश्न आहे, पावसात भिजण्याचा तुम्ही घेतलेला आनंददायी अनुभव थोडक्यात सांगा. उत्तर, एक दिवस अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. मी आणि माझ्या मित्रांनी गल्लीत गोळा होऊन पावसात मनसोक्त भिजण्याचा आनंद घेतला. आम्ही कागदाच्या होड्या बनवून साठवलेल्या किंवा साठलेल्या पाण्यात सोडल्या.
पावसाच्या थंडगार थेंबामुळे आणि मित्रांसोबत केलेल्या धम्माल मस्तीमुळे तो अनुभव माझ्यासाठी खूप आनंददायी होता. अशा प्रकारे या प्रश्नांची उत्तरे आपण लिहिली आहेत. प्रश्न दुसरा ब आहे. पावसाशी संबंधित शब्द लिहून संकल्पनाचित्र पूर्ण करा. आता संकल्पनाचित्र म्हणजेच या प्रश्नाचे उत्तर आकृतीच्या स्वरूपात लिहायचे आहे. मधात पाऊस लिहायचा आहे आणि पावसाशी संबंधित शब्द आहेत पूर, थेंब, गारवा, होडी, छत्री, गारा, वीज, ढग. अशा पद्धतीने हे संकल्पनाचित्र आपल्याला पूर्ण करता येते. प्रश्न दुसरा क आहे. दिलेल्या अक्षरांचा योग्य क्रम लावून अर्थपूर्ण शब्द तयार करा व लिहा. खाली अस्ताव्यस्त अक्षरं दिली आहेत, त्या अक्षरांचा योग्य क्रम लावून आपल्याला त्या अक्षरांची योग्य जुळवाजुळव करून योग्य शब्द तयार करायचा आहे. त्यासाठी गुण आहेत 2. तर पहिले जे अस्ताव्यस्त शब्द आहेत त्यापासून योग्य शब्द तयार होईल वाढदिवस. दुसरे अस्ताव्यस्त अक्षर आहेत त्याचा योग्य शब्द तयार होईल ग्रंथालय. तिसरं आत्मचरित्र आणि चौथं कविता संग्रह. अशा पद्धतीने जर उत्तर लिहिलं तर आपल्याला 2 पैकी 2 गुण मिळतात. प्रश्न दुसरा ड आहे. नामाचे मुख्य 3 प्रकार लिहा. गुण आहेत 2. नामाचे मुख्य 3 प्रकार आहेत सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. यानंतर विभाग 3 व्याकरण व शब्दसंपत्ती. प्रश्न तिसरा अ आहे. नाम वर्गीकरण करा. त्यामध्ये पुढे काही सामान्य नामे, विशेष नामे व भाववाचक नामे दिली आहेत. खालील तक्त्यात त्यांचे वर्गीकरण करा व लिहा. तर ती नामे आहेत पाटी, गुलाब, प्राजक्ता, वात्सल्य, माणुसकी, फूल, नवलाई, नम्रता, नदी, गोदावरी, चवळी, चांगुलपणा. याचे आपल्याला सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम यामध्ये वर्गीकरण करायचं आहे. तर उत्तर तर सामान्य नाम यामध्ये येणारे शब्द आहेत पाटी, गुलाब, फूल, नदी, चवळी. विशेष नाम यामध्ये येणारे शब्द आहेत प्राजक्ता, गोदावरी. आणि भाववाचक नाम यामध्ये शब्द येतात वात्सल्य, माणुसकी, नवलाई, नम्रता आणि चांगुलपणा. अशा पद्धतीने जर उत्तर लिहिलं तर आपल्याला 2 पैकी 2 गुण मिळतात. प्रश्न तिसरा ब आहे. म्हणींचा अचूक अर्थ सांगणारा पर्याय निवडा. त्यामध्ये पहिला आहे घरोघरी मातीच्या चुली. पर्याय दिले आहेत. सर्वांच्या घरात मातीची चूल असते. आ. सर्वत्र सारखीच परिस्थिती असते. ई. मातीच्या चुली वापरणे योग्य असते. ई. चुली मातीपासून बनवतात. यामध्ये उत्तर आहे सर्वत्र सारखीच परिस्थिती असते. घरोघरी मातीच्या चुली म्हणजेच सर्वत्र सारखीच परिस्थिती असते. दुसरा आहे थेंबे थेंबे तळे साचे. पर्याय थेंब 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 पाणी साचून तळे भरते. तळ्यात येणारे पाणी थेंबा थेंबाने एकत्र झालेले असते. थोडी थोडी बचत केल्याने कालांतराने मोठा साठा होतो. तळे आटण्यासाठी पावसाची वाट पाहावी लागते. उत्तर आहे थेंबे थेंबे तळे साचे या म्हणींचा अर्थ थोडी थोडी बचत केल्याने कालांतराने मोठा साठा होतो. अशा पद्धतीने जर आपण या प्रश्नाचे उत्तर लिहिले तर आपल्याला 2 पैकी 2 गुण मिळतात. अशा प्रकारे आपण ही प्रथम घटक चाचणी किंवा सराव घटक चाचणी आपण पाहिली आहे. अशा प्रकारच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करायचा आहे. अशा प्रकारे वर्ग 6वी विषय मराठी घटक चाचणी क्रमांक 1 उत्तरासहित आपण अभ्यासले आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाची विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.